त्यांनी मी सोबतच होतो त्यावेळेला, पण नाराजी त्यांच्याकडे नव्हतीच. त्यांनी सांगितलं की मला तिकडे गोंदियाला दिलं, पण माझी तब्येतही बरोबर नाही आणि मला इतकं लांबचा प्रवास झेपवणार नाही, म्हणून मी नकार दिला. पण स्वदेशीचा जर वापर केला तर मला असं वाटतं मग आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही, फार कुणाच्यावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. आता मी तुम्हाला काही वाईट वाटतंय का? चांगलं आहे की नाही? फक्त ते अधिकृत पाहिजे एवढं. फक्त ते अधिकृत पाहिजे. नाही, अधिकृतच झालं ना. ते आज विशेष करून शासनाने स्वातंत्र्य दिनासाठी झेंडावंदनासाठी मला या ठिकाणी पाठवलं, माझी नियुक्ती केली. त्याबद्दल तर शासनाचे माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार. आपला जो विषय आपल्या मनामध्ये जो विचार करा, पण मला पालकमंत्र्याचा निश्चित लवकर होईल. मला असं वाटतं तिन्ही मंत्री ठरवून बसून हा निर्णय लवकरच करतील असं मला वाटतंय. तो काय जे निर्णय घेतील तो मला सर्वांना मान्य आहे. त्यांनी मी सोबतच होतो त्यावेळेला, पण नाराजी त्यांच्याकडे नव्हतीच. त्यांनी सांगितलं की मला तिकडे गोंदियाला दिलं, पण माझी तब्येतही बरोबर नाही आणि मला इतकं लांबचा प्रवास झेपवणार नाही, म्हणून मी नकार दिला. पण कुठे नाराज असल्याचं तर मला काही दिसलं नाही. आम्ही सोबतच होतो, रात्री 2-2.5 तास आम्ही कार्यक्रमाला सोबतच होतो. तर त्या पालकमंत्री नाही म्हणून कामं रखडले किंवा निधी वाटप होत नाही असं नाहीये. माननीय मुख्यमंत्री महोदय अजितदादा आहेत, फायनान्स मिनिस्टरही आहेत, सर्व निधीचं वाटप व्यवस्थित चाललेलं आहे. आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपण बघितलं असेल किंवा आता आपण बघाल थोड्या दिवसामध्ये सर्व रस्ते आता आपण चकाचक करतोय, नवीन करतोय. आजूबाजूच्या परिसरातील नाशिक जिल्ह्यातील रस्ते हजारो कोटीचे टेंडर आपण या ठिकाणी काढलेले आहेत. रिंग रोड आपण करतोय 6,000 कोटी रुपये खर्च करून. म्हणून मला वाटतं की आता येणाऱ्या या वर्षभरामध्ये आपल्याला कुठेही रस्ते असतील, गटारी असतील, मोठे हायवे आहेत, 4 पदरी आहेत, 6 पदरी आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने तरी आता सर्व आपली कामं ती सुरू झालेली आहेत आणि मला वाटतं 1.5 वर्षामध्ये सर्व पूर्ण होतील. निश्चित चांगला दिलासा शेतकऱ्यांच्या सुद्धा मिळणार आहे. सगळं कांद्याचं सगळं भावांवर अवलंबून असतं, कमी जास्त इम्पोर्ट एक्सपोर्ट त्याच्यावरही सगळं अवलंबून असतं. आणि म्हणून मला वाटतं की आता बांगलादेशात निर्यातीला परवानगी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी निश्चित कांद्याचे भाव वाढतील. सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय करणारं सरकार आहे. ज्या ज्या वेळेला भाव कमी झाले त्या वेळेला सरकार निर्णय पडत असतं, नवीन निर्णय घेत असतं. पण निश्चित शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. अतिशय महत्वाचा विषय खरं म्हणजे आज आपण बघताय जागतिक बाजारपेठेमध्ये आज ज्या घडामोडी चाललेल्या आहेत, विशेष करून अमेरिकेकडून जे निर्बंध लावले जात आहेत, त्यामुळे आपण स्वदेशीचा स्वीकार केलाच पाहिजे. आपण सगळे स्वयंपूर्ण आहोत. आपला देश आहे, आता आपण बघतो आपण किती सगळ्या दृष्टीने आपण स्वयंपूर्ण होतो, मग मेडिसिन असेल, अगदी सगळ्या दृष्टीने. आणि म्हणून आपण स्वदेशीचा जर वापर केला तर मला असं वाटतं मग आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही, फार कुणाच्यावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. आज ज्या पद्धतीने आपली गळचेपी करण्याचा प्रयत्न काही मोठी राष्ट्र करत आहेत, मला वाटतं त्याला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर स्वदेशीचा स्वीकार आपण केलाच पाहिजे. त्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. आणि आपण एवढे 140 कोटी जनता आपल्या देशातली, आपण जर स्वदेशीचा त्या ठिकाणी पुरस्कार केला तर मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी निश्चित पुढे जाऊ. आपल्याला फार इम्पोर्ट मालाला फार भाव देण्याची, किंमत देण्याची गरज राहणार नाही. मोदींनी ज्या ठिकाणी जे सांगितलेलं आहे हा मला असं वाटतं की भविष्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा विषय आपल्यासाठी आहे. मलाही आत्ताच फोनवर माहिती मिळाली, कार्यकर्त्याचा फोन आला. शिंदोर्डी गाव, जामनेर तालुका माझाच मतदारसंघ आहे. तिथे सकाळी नवरा बायकोने खूप जोरात भांडण केलं आपसामध्ये आणि संताबाद ते जाऊन शिर्डी सोडून वरती बाबासाहेबांच्या पुतळ्यावर जाऊन त्यांनी बाबासाहेबांचं बोट हे त्या ठिकाणी तोडलेलं आहे, त्याची विटंबना केलेली आहे. अतिशय निषेधार्ह असा हा प्रकार आहे. सर्वप्रथम मी तर याचा निषेध करतो. पण खरं म्हणजे त्या दोघा नवरा बायकोचं भांडण आणि बाबासाहेबांचा काही संबंधही नव्हता, पण त्यांनी का असा बावटपणा केला, का त्यांनी असं वर्तन केलं हे आता तपासांती कळेल. पण झालेली घटना जी आहे त्याचे निषेधार्ह आहे. संबंधितांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे. आता जी शांतता आहे, पण मला असं वाटतं की कुठेही या संदर्भामध्ये जातीय तणाव निर्माण होईल असं वर्तन करतो अशी माझी सर्वांना विनंती आहे. पण हा मूर्ख होता, बावळट होता. त्यांनी अगदी नवरा बायकोच्या भांडण कडाक्याचं झालं तिथे आणि त्याचं जाऊन संतापात त्यांनी बाबासाहेबांचं मोटर या घटनेमध्ये का खरं पुढे संबंधही नाही अर्थार्थी. पण त्यांनी असं का केलं या संदर्भामध्ये पोलीस निश्चित चौकशी करतील, त्याला शासन योग्य ते होईल. पण कुठेही जातीय सलोखा बिघडेल, कारण आमच्याकडे आम्ही सगळे अतिशय गुण्यागोविंदाने अतिशय सगळे मिळून सगळे सण उत्सव साजरे करत असतो. बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी मोठा निधी मी शेंदोडीमध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे, त्या कामाला मी आता सुरुवात करतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वांनी त्या ठिकाणी शांतता राखावी. कुठेही जातीय सलोखा खराब होईल, बिघडेल असं वर्तन कोणी करू नये अशी माझं सर्वांना नम्र आव्हान आहे. परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. पोलीस तिथे
जेवढे पर्याप्त आहे तेवढं सगळं पोलीस बळ त्या ठिकाणी आहे. कुठे तसं काही वेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी नंतर घडलेला नाही. पण तरी सुद्धा माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी शांतता ठेवावी, जातीय सलोखा बिघडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. ओके, थँक्यू. अभिदादा